श्री क्षेत्र माहूर शहरामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकाला लागून असलेल्या नगरपंचायतच्या शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या जयश्री ज्वेलर्स या सोने चांदी विक्रीचे दुकान अज्ञात 4 ते 5 चोरट्यांनी फोडून 34,750 रुपयाचा ऐवज चोरल्याची घटना 13 नोव्हेंबरचे मध्यरात्री 2:30 वाजता घडली होती। शहरातील सोनार लाईनमध्ये जयश्री ज्वेलर्स नावाचे ज्वेलरीचे दुकान 5 चोरट्यांनी मिळून रात्री सुमारे 2:30च्या सुमारास शटर वाकवून आत प्रवेश केला होता। त्यामधून सुमारे 35,000 रुपयाचा ऐवज लंपास केला होता। ही दुकानफोडी अतिशय धाडसी होती। या दुकानाचे शटर वाकवून शटर तोडून चोरट्यांनी आतमध्ये प्रवेश मिळविला होता आणि दुकानातील सोन्याच्या नथी, चांदीच्या अंगठ्या, पोत या सर्व वस्तू एकत्र करून त्यांनी तेथून पोबारा केला होता। तत्पूर्वी त्यांनी या दुकानदाराची स्विफ्ट कार चोरून नेण्याच्या उद्देशाने कारचे सुद्धा कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला होता। माहूर पोलीस ठाण्याअंतर्गत कुंदन रुनवाल यांनी ही फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला होता। तुमच्या माहितीप्रमाणे ही घटना किती वाजताची घडलेली आहे? 2:32 सीसीटीव्ही मध्ये आले? सीसीटीव्ही मध्ये आहे। एकूण किती चोर होते? 5 होते। 2 दुकानात घुसले, 3 आजूबाजूला 3 होते आणि बाहेर पण होते? बाहेर पण होते। आणि साधारणतः किती म्हणजे काय काय चोरीला गेला आपल्या इथून? माझ्या इथून नाही का बेसर नेले, दुसरा चांदीचा थोडासा माल नेला। आणि आपली चोरी झाल्याची ही घटना आपल्याला केव्हा वेळेत पडली? सकाळी 6 वाजता। 6 वाजता कसं काय लोकांनी सांगितलं? लोकांनी म्हणजे ते सकाळी जे सफाई काम लोक येतात की नाही, त्याने मला फोन केला की गणेश जाधव म्हणून या व्यक्तीने मला फोन केला की मामा म्हणे तुझी दुकान फुटली म्हणे। मग आम्ही घरून मला फोन केल्यानंतर आम्ही फास्ट आलो, बघितल्यानंतर मग आमची दुकान फुटलेली होती। मग आम्ही PI ला फोन केला तर राग साहेब आले इथं आणि सगळं बघितल्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशनला गेलो। पोलीस स्टेशनला मग फिर्याद दिली। त्याच्यानंतर 1-1.5 तासानं म्हणजे 11, सव्वा 11 वाजता नाही का त्याने सगळे DSP साहेब, राग साहेब केले, तिथे कर्मचारी आले आणि घटनास्थळी पंचनामा करून गेले। पुढील तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख हे स्वतः करीत होते। सायंकाळी 7 वाजता नागरिकांनी तहसील रोडवरील जिनिंगच्या झुडपामध्ये काही वस्तू असल्याची माहिती दिल्याने पोलीस निरीक्षक राख यांनी रुनवाल यांना घेऊन पाहणी केली असता त्यांनी चोरांनी ह्या डबे व इतर रिकाम्या वस्तूतील सोने व चांदी काढून नेले असून वस्तू त्यांच्याच असल्याची खात्री केल्याने सर्व रिकामे डबे हे जप्त करण्यात आले। याच चोरांनी रात्री चोरी करून 3 मोटरसायकल सुद्धा चोरून नेण्याचा प्रयत्न केला होता। एका मोटरसायकलमधील पेट्रोल संपल्याने ती जवळच फेकून देण्यात आली व गजानन पराते यांच्या 2 मोटरसायकल नेलेल्या असून त्याचा सुद्धा शोध पोलीस घेत आहेत। ह्या तिन्ही चोऱ्या साखळी चोऱ्या असल्याने ह्या एकाच प्रकारच्या चोरांनी ह्या चोऱ्या केली असल्याचे जवळपास निष्पन्न होत आहे। मात्र ही 5 चोरांची नेमकी टोळी कोण असे अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत। माहूर पोलिसांच्या समोर फार मोठे आव्हान पोलीस निरीक्षक लक्ष्मण राख यांच्या या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले। मात्र पुनश्च विदर्भ न्यूजला त्यांनी कुठल्याही प्रकारची बाईट देण्यास नकार दिला। विदर्भ न्यूज करिता माहूरगड येथून संजय घोगरे, राजू दराडे व विदर्भ न्यूजचे प्रबंध संपादक उमेश लोटे यांचा हा संपादकीय वृत्तांत।